ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मतदारसंघाचा पंचनामा या कार्यक्रमामध्ये। कार्यक्रमाअंतर्गत आपण आलेलो आहोत धारावी मतदारसंघामध्ये। धारावी मतदारसंघाच्या विद्यमान आमदार तथा मंत्री वर्षाताई गायकवाड आपल्या समोर आहेत। मॅडम, चर्चा पुढे सुरू ठेवूया। आता 5 वर्ष नाही, तुमच्याकडे 2 टर्म होते, 10 वर्ष तुम्ही आमदार होतात। या ठिकाणी तुम्ही चांगलं काम केल्याचं तुम्ही सांगतायत, तरी पण अशी काही कामं असतील तुम्हाला वाटते की ती प्राधान्य त्यांना द्यावं? पुढच्या टर्मला तुम्ही ज्या वेळेला मंत्री व्हाल किंवा आमदार व्हाल, कशा पद्धतीने तुम्ही पाहताय? सगळ्यात मोठी आमचा उद्देश राहणार आहे की आम्ही मुंबईसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी जे अभियान दिलेलं आहे की माझी मुंबई निर्मल मुंबई, त्याचा शुभारंभ सुद्धा धारावीतून करण्यात आला। त्या माध्यमातून आमचा प्रयत्न राहणार की धारावीमध्ये स्वच्छतेच्या संदर्भामध्ये, बाकीच्या फॅसिलिटी संदर्भामध्ये प्रयत्न करावा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची इच्छा होती की धारावी स्टेशन व्हावं आणि MMRDAच्या माध्यमातून आता जो प्रोजेक्ट नवीन आलेला आहे मेट्रोचा, त्याच्या माध्यमातून धारावी स्टेशन भविष्यामध्ये येणार आहे। त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत। 5 नंबर सेक्टर बरोबर बाकीच्या 4 सेक्टरचा सुद्धा लवकरात लवकर विकास व्हावा हा प्रयत्न चालू आहे। जो ITI आम्ही मंजूर करून आणले त्याचं काम होऊन तो गव्हर्नमेंटचा ITI सुरू करावं। 90 फीट असेल, 60 फीट असेल, संत रोहिदास असेल, धारावी मेन रोड असेल, क्रॉस रोड असेल, MG रोड असेल किंवा बाकीचे इतर रोड असतील, याला सुद्धा डेव्हलपमेंट संदर्भामध्ये सातत्याने महानगरपालिकेच्याशी आम्ही बैठका घेऊन त्या संदर्भामध्ये बोलण्याचं काम करत आहोत। विविध पॉलिसीजच्या बाबतीमध्ये सुद्धा धारावीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही नवीन निर्णय करण्यासंदर्भामधल्या गोष्टी बोलत आहोत। धारावीतल्या प्रत्येक मुलाला शिक्षण असेल, आरोग्य असेल, क्रीडा असेल, रोजगार असेल, महिलांना सुद्धा बचत गट असतील किंवा इतर गव्हर्नमेंटच्या योजना असतील, याचा सातत्याने आम्ही इथे आणण्याचा आणि त्या योजनांचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो। आणि म्हणूनच धारावीला एक नवीन चेहरा मिळावा। धारावीचा जसं मी सांगितलं की स्वच्छता असेल, पाणी असेल, या सगळ्या सुविधा धारावीपर्यंत जाव्यात, हा सातत्याने आमचा प्रयत्न राहिलेला आहे, तो भविष्यामध्ये सुद्धा राहील। विकासाच्या मुद्द्यावर पुढे जात असताना तुम्हाला कशा पद्धतीच्या अडचणी येतात? कारण की धारावी म्हटलं की मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे फार मोठा मतदारसंघ येतो आणि या ठिकाणच्या अडचणी काहीशा प्रमाणामध्ये वेगळ्या आहेत। कारण की आपण अरुंद रस्ते वगैरे अशा याच्यातून मार्ग काढणं आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येवर नियंत्रण राखून विकासाच्या दिशेने पुढे जाणं, या सर्व गोष्टींच्या बाबतीत अडचणी येतात। नक्कीच या ठिकाणी अडचणी येतात, पण त्या अडचणीवर मात करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो। जसं कामराज शाळेचा 5वा आणि 6वा माळा बांधत असताना आम्हाला अडचण आली, मग DC रूलमध्ये आम्ही बदलाव केले। आज धारावीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर बाकीपेक्षा डेस स्लम असल्यामुळे आम्ही बाकीच्या ठिकाणी जेव्हा 1चा FSI देतो त्यावेळेला विकासकाला इथे 1.33चा FSI देण्यासंदर्भातला किंवा 4चा चर्चा जे त्या देण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे। विरोधकांचं असं म्हणणं आहे की अनेक जे प्रश्न आहेत ते अजूनही अनुत्तरित आहेत। रस्त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगताय की रस्ते आपण पूर्ण केलेले, स्कायवॉक, अनेक तुमचे प्रकल्प आजही अर्धवट अवस्थेत आहे, असं विरोधकांचं म्हणणं नाही। असं जर विरोधकांचं म्हणणं असेल तर विरोधकाचं काम आहे विरोधक बोलणं, त्याच्यामध्ये काय नवल असं वाटण्यासारखं नाही आहे। पण त्यांनी प्रामाणिकपणे काही गोष्टी मान्य केल्या पाहिजेत की स्कायवॉकचं काम चालू आहे। आता ते महानगरपालिकाने पावसाळा असल्यामुळे ते ऑक्टोबरपर्यंत बंद केलेलं आहे काम, नंतरच्या काळामध्ये ते काम सुरू होईल। स्कायवॉकच्या संदर्भामध्ये पावसाळा असल्यामुळे रस्त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न आहे। ऑक्टोबर नंतर काही रस्त्यांची कामं सुरू होतील। धारावीमध्ये प्रामुख्याने ज्या समस्या आहेत त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया की त्या समस्यांवर कशा पद्धतीने काम करता येईल। धारावीमधल्या मूळ समस्या ज्या आहेत त्यांच्यावर पुन्हा एकदा तुम्ही उजेड टाकाल। धारावीची लोकसंख्या ही आजच्या घरात 10 लाखापर्यंत आहे आणि अगर आपण ह्या इकडच्या स्थानिक जे टॉयलेट्स आहेत त्यांची संख्या अगर मोजली तर 1350 लोकांच्या पाठीमागे एक शौचकूप आहे, अशी परिस्थिती आहे। धारावीच्या लोकसंख्येच्या आधारावर इकडची अगर आपण डेन्सिटी बघितली तर 10/10च्या खोलीमध्ये 6 लोक राहतात। धारावीच्या 80% लोकांचा रोजगार जो आहे तो धारावीतच आहे, परंतु धारावीमध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या नाहीत। पायाभूत सुविधा बनवण्यासाठी तुम्हाला सत्ता पाहिजे। तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही त्यांचे वडील 2 टाईम खासदार होते, त्याच्या अगोदर 3 टाईम MLA होते, 2 टाईम राज्यमंत्री होते। ह्या बाई ज्या आहेत वर्षा गायकवाड, त्या स्वतः 2 टाईम आमदार आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, मुख्यमंत्री तुमच्यासोबत आहे, तुमची केंद्रात सत्ता होती, राज्यात सत्ता होती, तरीसुद्धा एवढं देऊनसुद्धा धारावीसाठी ह्या लोकांनी काहीच केलेलं नाही। ह्या इकडं लोकांना चांगली शाळा नाही, चांगलं क्रीडांगण नाही। एक मैदान होतं तिकडं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधला, दुसरं मैदान होतं तिकडं WIT पार्क बांधला। इकडच्या लोकांना हे पंचतारांकित स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, थीम पार्क अशा प्रकारच्या कोणत्या गोष्टी पाहिजे नाही। इकडच्या लोकांना पाहिजे नीट रस्ते, स्वच्छता आणि पिण्यालायक पाणी। ह्या बेसिक अम्युनिटी सुद्धा ह्या देऊ शकल्या नाहीत, त्यामुळे हा निष्फळ ठरलेला आहे त्यांचा पूर्ण कार्यकाळ। निश्चितच वर्षा गायकवाड या ठिकाणी निष्फळ ठरल्यात असं सांगितलं जात आहे। आरोप आहे विरोधकांचा, इच्छुक उमेदवार आहेत शिवसेनेचे बाबूराव माने आहेत आपल्या समेत। मला सांगा की या ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी केलेली जी काही कामं आहेत ती सपशेल अपयशी ठरलेल्या त्या विकास कामं करण्यामध्ये। तुम्ही जर या ठिकाणी इच्छुक आहात असं सांगताय तर जनतेने तुम्हाला का निवडून द्यावं? तुम्ही असं काय वेगळं करणार आहात? धारावीतल्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं म्हणून धारावीचा स्वतंत्र वेगळ्या प्रकारचा विकास प्लान
की ज्याच्यामध्ये धारावीतल्या लोकांना 400 चौरस फुटाचं पक्कं घर मिळेल आणि त्या घरामध्ये धारावीतली जनता राहील, अशा तऱ्हेची योजना आमच्या डोक्यात आहे. आणि गेली 5 वर्ष आम्ही धारावीतल्या लोकांना 400 चौरस फुटाचं घर मिळावं म्हणून रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष करतोय. आणि या संघर्षामध्ये शिवसेना, भाजप, RPIचा सिंहाचा वाटा आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही निवडून आल्यानंतर धारावीतल्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं म्हणून त्यांना 400 चौरस फुटाचं पक्कं घर, मोफत घर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. धारावीतल्या लोकांना 400 फुटाचं घर मिळालं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने, कारण धारावीतले 550 एकर जमीन ह्या काँग्रेसनं बिल्डरला विकायचं ठरवलेलं आहे. आम्ही म्हणतो या 550 एकर जमीनमध्ये धारावीतल्या माणसाचा विकास झाला पाहिजे, नुसता जमिनीचा विकास करून चालणार नाही. आणि म्हणून आमचा संघर्ष आहे. आणि तो संघर्ष आम्ही सतत करत राहून धारावीतल्या लोकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशा तऱ्हेची आमची भूमिका आहे. निश्चितच शिवसेनेचे उमेदवार सांगतात की धारावीतल्या माणसाचा विकास झाला पाहिजे, ना की जमिनींचा या ठिकाणी विकास झाला पाहिजे. भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत. हरीशजी, काय सांगाल? तुम्ही जर या ठिकाणी जर इच्छुक आहात उमेदवारीसाठी विधानसभेच्या, तुमच्यामध्ये असं काय आहे जनतेने तुम्हाला या ठिकाणून निवडून द्यायला पाहिजे? विकासाचे सर मुद्दे असे आहेत की धारावीचे जे रोजगार आहेत, लघु उद्योग आहेत, मॅडम सांगतायत DRP बनवा, पण DRP मध्ये इकडचे लघु उद्योग कुठं जाणार? त्यांचा कधीही काँग्रेसनी विचार केला नाही. इकडे फारसे लघु उद्योग आहेत, लेदर मार्केट आहेत, पापडची जे मार्केट आहेत, बायका जे घरामध्ये कामं करतात ते लोक कुठं जाणार? त्यांचा काँग्रेसने काही विचार केलेला नाही. आम्ही त्यांचा विचार करू आणि पुढं आम्ही धारावीचा विकास करू. निश्चितच एकंदरीत प्रत्येक या ठिकाणी जो नागरिक राहतो, जो मतदार राहतो, त्याचा सर्वांगीण विकास केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन भाजपचे उमेदवार देत आहेत. एक बसपातर्फे तुम्ही इच्छुक आहात, तुम्हाला काय वाटतं? एक प्रमुख मुद्दा सांगा धारावीचा, या मतदारसंघाचा, की जो अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही पावलं उचलात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा धारावीमध्ये जे आहे ते धारावीचं मेकओव्हर झालं पाहिजे. धारावीचं जे नाव बाहेर आहे ते अतिशय वाईट आहे. आज आपण धारावीचे पॉझिटिव्ह पॉईंट्स बघितले तर धारावीमध्ये चांगल्या इंडस्ट्री आहेत. धारावीमध्ये लेदर इंडस्ट्री आहे, धारावीमध्ये लेदरचे टॅनरीज आहेत, धारावीमध्ये गार्मेंट इंडस्ट्री आहे, धारावीमध्ये कुंभार लोक आहेत, बाहेरचे लोक धारावीमध्ये ते पॉट्स विकत घ्यायला येतात. धारावीमध्ये जरीचे कामगार आहेत, आरीचे कामगार आहेत, असे भरपूर स्किल्स जे आहेत त्या धारावीमध्ये वापरल्या जातात. परंतु या DRPमध्ये यांनी अशी प्रोव्हिजन केलेली आहे की धारावीमधले रस्त्यावरचे जेवढे दुकानं आहेत त्या दुकानांना एकतर मॉलमध्ये टाकणार, नाहीतर रस्त्याच्या बाहेर टाकणार. जर मी या ठिकाणून निवडून आलो, मी एक सुशिक्षित धारावीमध्येच वाढलेला, धारावीमध्येच जन्म घेतलेला एक सुशिक्षित तरुण आहे. माझं शिक्षण वकिली मी करून मी TN सेशनच्या माध्यमातून पॉलिटिकल कोर्स केला, युरोपला गेलो, UK ला गेलो. तिकडे गेल्यानंतर जेव्हा मला कोण इंट्रोडक्शन विचारतं, जेव्हा मी त्यांना सांगतो की आय एम ॲडव्होकेट संदीप कटके फ्रॉम धारावी, त्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटतं की बाबा धारावी म्हणजे त्यांना असं वाटतं की धारावीसुद्धा असे लोक आहेत का. ह्या ज्या पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत त्या पॉझिटिव्ह पॉईंट्सवर मी नक्की भविष्यामध्ये काम करेल. एकंदरीत जर धारावीच्या विकासासंदर्भात बोलायला गेलं तर धारावीच्या विकासासाठी स्थानिक विद्यमान ज्या आमदार आहेत वर्षा गायकवाड यांनी प्रयत्नच केले नाहीत. त्याच्यामुळे जे इथून इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या आशा या ठिकाणी पुन्हा एकदा जिवंत झालेल्या आहेत. त्यांना असं वाटतं की या ठिकाणी निश्चितच ते निवडून येतील. आता याला जनता जनार्दन मायबाप कशा पद्धतीने प्रतिसाद देणार हे येणाऱ्या निवडणुकांनंतर आणि त्यांच्या निकालानंतरच आपल्याला कळणार आहे. आता या कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.